प्रभाग 6 मध्ये भाजपचे युवा नेते पुष्कर कुलकर्णी यांचे भव्य जनसंपर्क अभियान, नागरिकांचा जबरदस्त उत्साह। प्रभाग 6 मध्ये भाजपचे युवा नेते पुष्कर कुलकर्णी यांच्या भव्य जनसंपर्क अभियानाचा धुमधडाका, नागरिकांचा उत्साह पाहून परिसर रंगला आहे। स्थानिक नागरिकांनी पुष्कर कुलकर्णी यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याची एकमताची मागणी केली। माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, पुष्कर कुलकर्णी यांनी प्रत्येक कुटुंबातील समस्या सोडवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे। त्यांचा महापालिकेतील अनुभव नागरिकांसाठी मोठा फायदा ठरेल। प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे भाजपच्या प्रचाराला नवीन ऊर्जा मिळाली आहे। पुष्कर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रचार पुढील महापालिका निवडणुकीसाठी प्रभागात उत्साहवर्धक वातावरण तयार करत आहे। या कार्यक्रमास अनिल बोरुडे, मनोज दुलम, करण कराळे, बाळासाहेब अनासपुरे आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व बांधव भगिनी व माझ्यावर प्रेम करणारे व माझ्यासाठी आपण या ठिकाणी आलात असे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व, या भागात काम करत असताना मी गेले 10 वर्ष या ठिकाणी काम पाहतोय। महापौर साहेबांचं काम पाहताना मी त्यांच्याकडून जे शिकलो की या भागात फिरत असताना घर टू घर कॉन्टॅक्ट करणे, म्हणजे नुसती गाडीवर जाणे, चक्कर मारणे किंवा रस्त्याने हात करत चालणे, काय करणं काय नाही, तर तळागाळात जाऊन प्रत्येक घरात जाऊन त्यांच्या समस्या त्यांच्याशी एकरूप होणे। आज माझी अशी परिस्थिती, मी कोणत्या जरी घरात गेलो तरी मला घरात बोलवल्याशिवाय कोणी राहत नाही। त्यामुळे मी तो कनेक्ट गेल्या 10 वर्षापासून या भागात करतोय। त्याच्या माध्यमातून मी अनेक भागात फिरलो, या भागात कामे केली। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक विकास कामे उभे राहून करून घेतली। त्यामुळे मला या भागात आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही, सर्वांनी सहकार्यच केलं। तसेच साहेब महापौर असताना मी साहेबांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलं। त्यामध्ये प्रशासनामध्ये काम करण्याची देखील मला अनुभव आला। प्रशासनात काम करण्याचा, अधिकाऱ्यांशी कसं आपण म्हणजे संपर्क साधावा, कसे कामे करून घ्यावेत, कशा माध्यमातून पालिकेमार्फत कामे करून घ्यावेत, कसं विकास काम निधी या ठिकाणी मंजूर करावा, हा सर्व हातखंडा मला त्या 2.5 वर्षात आला। त्यानंतर मी अनेक कामे साहेबांकरता केली, करत आलोय, करत राहणार भविष्यात। आता प्रश्न आला उमेदवारीचा, तर दुर्दैवाने हा भाग वेगळा झाला साहेबांपासून। म्हणजे ॲक्च्युअली मला पण आवडलेलं नाही, कारण की मी सुद्धा याच भागात काम पाहिलं साहेबांसाठी, आणि हा देखील भाग या प्रभाग 7ला कनेक्ट राहायला पाहिजे होता। पण काही गोष्टी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या हातात नाहीत, पण आता झाला। तर जोशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला उभं राहा असे म्हणले। आधी मी नकार दर्शवला होता, त्यानंतर साहेबांकडे त्यांनी मागणी केली। साहेबांशी चर्चा करून थोडी तयारी करून म्हणे मी तयारी करतोय। यामध्ये तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तसेच साहेबांचं मार्गदर्शन आणि करणजी कराळे आणि मनोज दुल्लम यांची साथ, याच्याशिवाय हे शक्य नाही। आणि याकरिता मला अपेक्षा आहे की मी भारतीय जनता पार्टीचं गेले 10 ते 12 वर्ष काम करतोय। बूथ प्रमुखपासून आज मी मंडळाचा सरचिटणीस म्हणून काम पाहतो। मला अपेक्षा आहे पार्टीने मला तिकीट द्यावं। साहेबांच्या मार्गदर्शनानुसार मी काम करणार। तसेच करण भाऊ आहे, मनोज भाऊ आहेत, यांनी मला साथ द्यावी ही विनंती याबद्दल। आणि आज या ठिकाणी सर्व माझ्यासाठी येथे जमलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व खूप खूप धन्यवाद। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।